नमस्कार, मी रोहित हरीप. लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विधान परिषदेत प्रसाद लाड विरुद्ध अंबादास दानवे यांचा जो काही सामना रंगला होता तो सगळ्या महाराष्ट्राने बघितला आणि त्यानंतर अंबादास दानवे यांचं 5 दिवसांचं निलंबन झालेलं आहे. पण निलंबन झालेलं आहे तरी अंबादास दानवे यांचं काम काही थांबलेलं नाही. आपण शिवालय या उद्धव ठाकरे गटाच्या सेनेच्या कार्यालयात आणि इथं तुम्ही बघू शकता की अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक आलेले आहेत विरोधी पक्षनेते यांच्याकडे प्रश्न सोडवण्यासाठी. सकाळपासून लाईन लागलेली आहे. आपण अंबादासजींकडे जाऊया आणि त्यांच्याशी या विषयावर काही गोष्टी समजून घेऊया ज्या आत्तापर्यंत समोर आले नाहीत. अंबादासजी, त्या दिवशी सभागृहात तुम्ही होतात आणि तुमचा पारा चढलेला होता. आता 2 दिवस उलटून गेलेले, तुम्ही शांत झाले असाल. आता काय घडलं होतं त्या दिवशी नेमकं असं की ज्यावेळी जी काय घटना घडायची ती घडली? पारा काय रोज चढत नसतो. पारा चढल्यानंतर उतरत असतो. त्या दिवशी चढला होता, आता उतरलेला आहे. पण त्या दिवशी जी घटना घडली ती थोडीशी ज्याला म्हणतो आपण की प्रोटोकॉलच्या विरुद्ध जाणारी किंवा जी काय आपली सभागृहाची गरिमा असते किंवा जी तिचं एक महत्त्व असतं त्याला कुठंतरी साईडलाईन करणारी, त्याच्यावर थोडासा एक डाग लावणारी होती. त्याबद्दल तुम्ही मोकळेपणाने काय सांगला? कारण की घडणारी घटना तर घडून गेली. आता नाही, पारा चढला त्यालाच म्हणतात ना. मग ती घटना घडली म्हणूनच आपण पारा चढला म्हणतात. त्या दिवशी घटना घडली. कारण शेवटी माझा स्वभाव एका शिवसैनिकाचा आहे, एका बंडखोर कार्यकर्त्याचा आहे, अन्याय सहन न करणाऱ्याचा आहे, प्रोटोकॉल वगैरे सगळं सोडून त्याच्यावरती येणाऱ्याचा आहे, बाळासाहेबाच्या विचाराचा आहे. आणि मला वाटतं असा विचार ज्यावेळेस असतो तर सगळं विसरून जातो माणूस. पण असं स्वभावात येतो, उगाच डुप्लिकेट स्वभावात येण्याला काही अर्थ राहत नाही. जे काही नैसर्गिक आहे ते व्यक्त झालं. तुम्ही शिवसैनिक आहात, हे अख्ख्या म्हणजे महाराष्ट्राने वेळोवेळी बघितलेले आहेत वेगवेगळ्या घटनांमधनं. पण त्या दिवशी सभागृहात असं लाडांनी काय केलं नेमकं की ज्यामुळे तुमचा पारा चढला? की असं काय बोलले, ते हातवारे केले? हे मला असं वाटतं सभापतींनी त्यांना पण बोललेले आहे, असं काही नाही. मलाच बोलल्या होत्या त्यावेळेस. मी तर शांततेत सगळ्या भूमिका मांडलेल्या होत्या आणि लाडांनी माझ्याकडं, मला त्यांच्या बोलण्याविषयी काही घेणं देणं नव्हतं. त्यांनी ते सभापतींना बोललं पाहिजे, कारण त्यात रूल वगैरे सगळं काय ते सभापतींना करायचं असतं, मला थोडी करायचं होतं. आणि म्हणून त्यांनी तिकडं बघायला पाहिजे होतं. त्यांनी माझा व्यक्तिगत या विषयाशी काही संबंधच नव्हता. मुद्दा हिंदुत्वाचा होता आणि तुम्ही शिवसैनिक आहात. 30-35 वर्ष तुम्ही आता शिवसेना संघटनेत आहात. तुम्ही वेगवेगळे आंदोलनं केली, तुमच्यावर 75 गुन्हे दाखल तुम्ही सांगितलेले आहे. त्यात दंगलीपासून सगळ्यांचे गुन्हे आहेत. मग कुठंतरी त्या हिंदुत्वामुळे इगो दुखवला असं कुठं काही झालं का? बरोबर आहे, कारण हिंदुत्व लाड, प्रसाद लाड मला सांगणार नाही बरं का. मी संभाजीनगरचा आहे. या संभाजीनगरने सगळे चटके फटके हिंदुत्वाचे अनुभवलेले आहेत. 1986च्या आधी आमच्या संभाजीनगरात काय होतं आणि नंतर काय झालं, बाळासाहेबांच्या आमच्या संभाजीनगरला स्पर्श झाला, शिवसेना आली ना, हिंदुत्व कशा पद्धतीनं चेतलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मराठवाड्याला माहिती आहे. त्या मातीतला मी आहे. रजाकार निजाम यांच्याविरुद्ध लढणारे आमचे सगळे बापजादे, आजोबा, आईकडचे, बापाकडचे हे सगळे लढलेले लोक आहेत. त्यांचे आम्ही वंशज आहोत. आणि मग ते आम्हाला हिंदुत्व हे प्रसाद लाड सांगणार. मुंबईतले लोक जे फक्त धंद्यासाठी पक्षाचा वापर करतात, आधी राष्ट्रवादीचा, नंतर भारतीय जनता पार्टीचा, ते आम्हाला हिंदुत्व सांगणार का? अरे हिंदुत्व तर रस्त्यावर असतं. नुसतं पॉलिश भूमिका मांडून हिंदुत्व थोडी असतं. त्या हिंदुत्वात जगणारे आम्ही लोक आहे ना, आम्हाला तो हिंदुत्व शिकवणार म्हणून मी बोललो. तुम्ही जे बोललोत तेव्हा की दंगलीच्या केसेस आहेत, त्याच्यावरनं लाडांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की दंगलीच्या केसेस असणं म्हणजे समाजात तेढ पसरवणं किंवा ते काही फार भूषणावं प्रकार नाही येतो. ह्याच्यावर तुम्ही काय सांगा? हे पण लाड हे सॉफिस्टिकेटेड कार्यकर्ते. आम्ही एक मातीतले सर्वसामान्य जनतेतले कार्यकर्ते आहोत. त्यांची भूमिका त्यांच्या प्रकारात असेल. आमच्या इथं ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. आमच्या इथं रोज एकमेकाला सगळ्या चांगल्या भाषेत सगळं सांगावं लागतं. आणि मला वाटतं तो आमचा स्वभाव आहे. त्या स्वभावालाच आम्ही मुरड घातली तर आम्हाला शिवसैनिक कोण म्हणणार आहे? यानंतर अजून एक प्रश्न येत होते म्हणजे की उद्धव ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केली पण तुम्ही अजून नाही केली असं सगळीकडनं सांगितलं जाते. तुम्ही कधी दिलगिरी व्यक्त करणार? हे पहा, असं नाही उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलगिरी व्यक्त करणं पक्षाच्या वतीने, मी पक्षाचा एक शिवसैनिक आहे, त्यांच्या नेतृत्वात काम करणारा, त्यामुळं मीही ती व्यक्त केलेलीच आहे. आणि सभागृहात ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस ती व्यक्त करण्याची माझी तयारी आहे. पण मग हे निलंबन मागे घेण्यासाठी अजून काही प्रयत्न केले जाणार आहेत का? तुम्ही स्वीकारले 5 दिवसाचं निलंबन? मी आता स्वीकारलेलं आहे. मी तर दुसरे काम करतो. आता माझं झालेलं आहे, आज दुसरा दिवस आहे. इथं लोकांमध्ये बसलेलो आहे मी काम करत. बरं, तर एक शेवटचा आपण प्रश्न घेऊया की राजकारणात काम एक वाक्य वापरलं जातं की मतभेद आहेत, मनभेद नाहीत वगैरे वगैरे वगैरे. आता प्रसाद लाडांशी तुमचं परत एकदा संपर्क होणार का? हे पहा,
तुम्ही म्हटले मतभेद आणि मनभेद हा वेगळा मुद्दा आहे. मतभेद हे वैचारिक आहे. वैचारिक जे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी हिंदुत्व सांगते, मला वाटतं राहुल गांधीसुद्धा परवा चांगलं बोललेले आहे. हिंदुत्व काय भारतीय जनता पार्टीचं ठिकाण नाही आहे आणि शिवसेनेला शिकवायचं नाही आहे हिंदुत्व. हे लोक घाबरत होते हिंदू म्हणाल, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे आणि त्यामुळे या भूमिकेवर आम्ही ठाप आहोत. बाकी आमचं काय व्यक्तिगत माझं प्रसाद लाडाचं काही भांडण्याचंच काही कारण नाही. पण मग जर काही प्रकरण पुढं मिटलं तर मिटण्याची शक्यता आहे? तुम्ही फोन करणार त्यांना, कोणाला? प्रसाद लाडांना? काय काम माझं त्यांच्याशी? मला काय काम नाही त्यांच्याशी. मी सभापतींना फोन करेल. प्रसाद लाड कोण आहे? ठीक आहे, धन्यवाद. आपल्याबरोबर होते अंबादास दानवे. त्यांनी सांगितलं की नेमकं प्रभागात काय घडलं, राग का आला, शिविका दिली. अर्थात उद्धव ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणावरनं दिलगिरी तर व्यक्त केलेली आहे, पण अजून अंबादास दानवे यांनी मात्र काही अजून दिलगिरी व्यक्त केलेली नाही. सभागृहात प्रयत्न सुरू आहेत त्यांचं निलंबन मागं घेणं यासाठी. आमदार तिथं आक्रमक झालेले आहेत. या संदर्भात ज्या काय घडामोडी घडतील त्या तुम्ही लोकमत डिजिटलवरती बघू शकता. त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.